मेळघाटात यावर्षी मान्सून उशिरा आल्यामुळे आधी मेळघाटवासी पावसाची वाट बघत होते. मात्र मागील काही दिवसांमध्ये अचानक धो-धो पाऊस पडल्यामुळे मेळघाटातील जनजीवन अस्ताव्यस्त झालेले दिसून येत आहे. परतवाडा ते धारणी आंतरराज्यीय महामार्ग क्रमांक 6 वरील सीमाडोह गावानजीक वाहणाऱ्या भूत नाल्यावरील पुलाचा अर्धा भाग पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला असून सदर पूल रहदारीकरिता धोकादायक झाला आहे. मेळघाटचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी या पुलाची मंजुरात केली होती. तसेच पूल बांधकामाकरिता भूमिपूजन सुद्धा करण्यात आले होते. मात्र पुन्हा मेळघाटच्या विकासात अडथळा म्हणून उभा असलेल्या वन विभागाने पुलाचे काम थांबविले होते. जर या पुलाचे बांधकाम करण्यात वन विभागाने अडथळा आणला नसता तर आज हा पूल नागरिकांना सेवा देताना दिसला असता. आज मेळघाटात पावसाळ्यात वाहनांना रहदारीकरिता मोठी कसरत करून आणि आपले जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सेमाडोहचा पूल वाहून गेल्यानंतर ही जुन्याच क्षतिग्रस्त झालेल्या पुलावरून रहदारी सुरू आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला काम करण्याची परवानगी नसल्यामुळे विभाग सुद्धा हतबल झालेला दिसून येत आहे. भविष्यात जर कोणतीही जीवितहानी किंवा मालहानी झाली तर याची सर्वस्वी जबाबदारी पूल बांधकामात अडथळा निर्माण करणारा वन विभागच राहणार असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी पुलाची पाहणी करण्याकरिता येत असून या परतवाडा ते धारणी रस्त्याकरिता कोणता तोडगा काढणार ही पाहण्यायोग्य बाब ठरली आहे. तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.